भाजपाचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील निवासस्थानासमोर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो। खरं तर काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडली आणि या निकालात जे आहे ते नारायण कुचे यांच्या भगिनी गंगूबाई कुचे भवरे विजयी झाल्यात। मात्र त्यांच्या विजयाहून जे आहे ते वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतलाय। काल सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं। आज सुद्धा बैठक घेऊन जे आहे ते आंदोलन केले आणि आमदार नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। आमदार नारायण कुचे यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ईव्हीएममध्ये छेडछाड केली अशा पद्धतीचे आरोप केलेत आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते त्यानंतर जे आहे ते नारायण कुचे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो। आपण जर बघितलं तर मध्ये नारायण कुचे सुद्धा आहेत। नारायण कुचेंनी सुद्धा हे सगळे आरोप फेटाळले असले तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते पोलिसांनी सुद्धा अशी मोठी खबरदारी घेतली आणि आमदार नारायण कुचे यांच्या घरांना जे आहे ते पूर्ण छावणी स्वरूपाला चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।